जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यातील पद्मालय शिवारातील जंगल परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती। सदर मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच एरोंडल पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। मात्र आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता याबाबत माध्यमांना माहिती मिळाली असून अद्यापही त्या मृतदेहाची ओळख ही पटलेली नसून मृत महिलेचे वय, ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण काय आहे याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले असून जंगल परिसरातही पोलिसांकडून तपास सुरू आहे। काय सांगणार पद्मालयच्या जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह जडलेला होता, नेमकी काय घटना आहे? दुपारी आज रोजी दुपारी माहिती मिळाली एरोंडल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे पद्मालय जे मंदिर आहे आपलं त्याच्या बाजूला एक जंगली एरिया आहे। तर एरियाच्या बाजूला त्याच्या झाडांच्या बाजूला एक अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडत आहोत। बॉडी जो अर्धा भाग आहे तो इंटॅक्ट आहे आणि अर्धा भाग जळालेला आहे। तर बॉडी तर पूर्णच आहे, परंतु अर्धा भाग जळालेल्या स्थितीत आणि अर्धा भाग इंटॅक्ट स्वरूपात आहे। सध्या तरी बॉडी देखील अनआयडेंटिफाईड आहेत, अनोळखी इसमाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकी डिटेल्स अजून प्राप्त नाही। घटनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम घटनास्थळ पंचनामा, नंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं। त्यांच्याकडून सॅम्पल घेण्यात आले। डॉग स्पॉट असेल, फिंगरप्रिंट असेल, यांच्या माध्यमातून जे गरजेच्या प्रक्रिया आहेत ते करण्यात येत आहेत आणि बाकीचा तपास आमचे पथके रवाना झाले आहेत। नाही, याच्यामध्ये अजून ओळख पटलेली नाही, त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत। जळालेल्या स्थितीत असल्यामुळे अवसर होती किंवा नाही याच्याबाबत आताच भाष्य करता येणार नाही। त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल। नाही, कुठला अजून पुरावा नाही, फक्त बॉडी अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाली। याच्या व्यतिरिक्त बाकी तिथं काही घटनास्थळावर वेगळा काही पुरावा ओळखी संबंधी मिळून आलेला नाही।